स्पर्धा नॉलेज आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारल्या जाणाऱ्या मराठी ग्रामरवरती जे काही प्रश्न रिपीट होतात त्यांचा आपण इथे सराव करणार आहोत। सर्वप्रथम आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास शेवटी नक्की लाईक करा। व्हिडिओ स्किप करू नका, एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न काय म्हणतो, जेवणचे संबंध भोजनसोबत आहे तर झोपेचे संबंध कशाशी? तर ऑप्शन क्रमांक डी निद्रा। जेवण आणि भोजन हे समानार्थी शब्द आहे, तसेच झोप आणि निद्रा हे देखील समानार्थी शब्द आहे। पुढील प्रश्न, सचिन हा हुशार मुलगा आहे या वाक्यातील विशेषण कोणते? तर ऑप्शन क्रमांक ए हुशार। सचिन हा हुशार मुलगा आहे। पुढील प्रश्न, जेव्हा बोलणारा स्वतःविषयी बोलतो तेव्हा तो कोणत्या सर्वनामाचा उपयोग करतो? जेव्हा आपण स्वतःविषयी बोलत असतो तर तेव्हा आपण प्रथम पुरुषवाचक सर्वनामाचा वापर करत असतो। ऑप्शन क्रमांक ए। पुढील प्रश्न, माझा चष्मा आण यातील आण हे कोणते क्रियापद आहे? तर आण हे जसे एखादीला आज्ञा दिली आहे तर आज्ञार्थी क्रियापद आहे। पुढील प्रश्न, दिलेल्या वाक्याचा अर्थ पर्यायी शब्दातून निवडा। जिभेला हाड नसणे। जेव्हा एखाद्याच्या जिभेला हाड नसतं तेव्हा तो वाटेल ते बोलतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक डी वाटेल ते बोलणे। पुढील प्रश्न, आपल्या स्वाभाविक बोलण्याला काय म्हणतात? तर आपल्या स्वाभाविक बोलण्याला ऑप्शन क्रमांक डी गद्य म्हणतात। पुढील प्रश्न, राम पुस्तक वाचतो या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा। तर ऑप्शन क्रमांक ए सकर्मक क्रियापदी। ज्यात कर्म असतं ते सकर्मक आणि ज्यात कर्म नसतं ते अकर्मक क्रियापद, जसं की राम पुस्तक वाचण्याची क्रिया करतोय। पुढील प्रश्न, गाय झाडाखाली बसली या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा। जेव्हा एखाद्या नामाला काही अव्यय जोडून येतात तेव्हा त्याला शब्दयोगी अव्यय म्हणतात, जसे झाड, झाडाखाली। झाड या शब्दाला खाली हा अव्यय जोडून आल्यामुळे शब्दयोगी अव्यय तयार झाला आहे। पुढील प्रश्न, दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणतात? तर दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला ऑप्शन क्रमांक सी उभयान्वयी अव्यय असे म्हणतात। पुढील प्रश्न, केवलप्रयोगी अव्यय डॅश डॅश असतात। जेव्हा आपल्या मनातील एखादी भावनांचा स्फोट होतो तेव्हा आपण केवलप्रयोगी वाक्याचा उपयोग करत असतो, म्हणजे केवलप्रयोगी अव्यय हे भावनाप्रधान असतात। पुढील प्रश्न, राजूने पुस्तक कोठे ठेवले या वाक्यातील अधोरेखित केलेल्या शब्दाची विभक्ती ओळखा। तर याला प्रत्यय कोणता लागला आहे? ने। तर ने प्रत्यय कशाचा आहे? तृतीय विभक्तीचा आहे, जसे नेसी। प्रथम विभक्तीला कुठल्याही प्रकारचा प्रत्यय नसतो। पंचमीला ऊन, द्वितीयाला सलाते सलानाते। पुढील प्रश्न, राम सतत गावी जात असे। जेव्हा असे हे क्रियापद असते तेव्हा रीतिभूतकाळ हे त्याचं उत्तर असतं। पुढील प्रश्न, भावप्रयोगाचे उदाहरण ओळखा। तर ऑप्शन क्रमांक डी बघा, आईने मुलीस समजावले। आईने मुलीस समजावले या वाक्यातील कर्ता आई आहे, कर्म मुली आहे। आई कर्माला आणि कर्त्याला देखील प्रत्यय लागल्यामुळे भावप्रयोग होत असते। पुढील प्रश्न, संस्कृतमधील काही शब्द मराठी भाषेत येण्यापूर्वी त्या शब्दामध्ये बराच बदल झाला अशा शब्दाला काय म्हणतात? जेव्हा एखादी शब्द मराठी भाषेत येताना त्यात काही बदल होतो तेव्हा आपण त्याला तद्भव शब्द असे म्हणत असतो। संस्कृतमधील शब्द जसेच्या तसे जर मराठीत येत असेल तर त्याला आपण तत्सम शब्द असे म्हणत असतो। पुढील प्रश्न, ध्वनीची किंवा शब्दाची पुनरावृत्ती होऊन निर्माण झालेल्या शब्दाला डॅश डॅश असे म्हणतात। तर काय म्हणतात? अभ्यस्त शब्द, जसे पुन्हा पुन्हा, हळूहळू। जे काही शब्द पुनरावृत्ती होत असते त्यांना आपण अभ्यस्त शब्द असं म्हणत असतो। पुढील प्रश्न, ज्या सामाजिक शब्दातील पहिले पद प्रधान असते त्या समासाला काय म्हणतात? तर पहिले पद प्रधान असणाऱ्या समासाला ऑप्शन क्रमांक ए अविभाव समास म्हणतात। दुसरे पद प्रधान असणाऱ्या समासाला काय म्हणतात? तत्पुरुष समास। दोन्ही पदे प्रधान असणाऱ्या समासाला आपण द्वंद्व समास म्हणतो आणि दोन्ही पदे प्रधान नसलेस तिसऱ्याच पदाचा जेव्हा बोध होतो तेव्हा एखादी बहुव्रीही समासाचा उदाहरण होते। जसं की दशभुजा म्हणजे 10 भुजा असलेला रावण। पुढील प्रश्न, पहिले पद संख्यावाचक असून त्यावरून समूहाचा बोध होत असेल तर तो डॅश डॅश समास होतो। जेव्हा एखादी संख्यावाचक असून त्याचा समूहाचा बोध होत असेल तर तो द्विगु समास असतो, जसे पंच पांडव,
नवरात्री, नवरात्री म्हणजे नवरात्रींचा समूह. पुढील प्रश्न, धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. तर धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोदंड होतो. ऑप्शन क्रमांक सी. पुढील प्रश्न, ज्याला सीमा नाही असा या समूह शब्दातील एक शब्द निवडा. ज्याला सीमा नाही असा या शब्दासाठी शब्दसमूह कोणता येईल? ऑप्शन क्रमांक सी, असीम. पुढील प्रश्न, कणिक तिंबणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. तर ऑप्शन क्रमांक बी, खूप मार देणे. कणिक तिंबणे म्हणजे खूप मार देणे. पुढील प्रश्न, अकलेचा खंदक म्हणजे. तर अकलेचा खंदक म्हणजे ऑप्शन क्रमांक सी, अतिशय मूर्ख मनुष्य. पुढील प्रश्न, द्विगुणित हे कोणत्या प्रकारचे विशेषणे आहेत? तर ऑप्शन क्रमांक सी, संख्यावाचक विशेषण आहे. पुढील प्रश्न, मला कडू कारले खाववते या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तर ऑप्शन क्रमांक सी, शक्य क्रियापद. त्याला कडू कारले खाणे शक्य होत आहे म्हणून खाववते म्हणजे हे शक्य क्रियापद आहे. जसे खाववते, जाववते, झोपवते. पुढील प्रश्न, अनुस्वार व विसर्ग यांना काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक बी, स्वरादी. अनुस्वार व विसर्ग यांना आपण स्वरादी असे म्हणत असतो. पुढील प्रश्न, खाली वाक्यातील प्रयोग ओळखा. आईने रवीला मारले. तर ऑप्शन क्रमांक भाव्य प्रयोग. ऑप्शन क्रमांक ए, भाव्य प्रयोग. आईने रवीला मारले. आईला देखील प्रत्यय आहे आणि कर्माला देखील प्रत्यय आहे. आई कर्त आहे आणि रवी हा कर्म आहे. जेव्हा कर्म आणि कर्ता दोघांना प्रत्यय असते तेव्हा भाव्य प्रयोगात होत असते. पुढील प्रश्न, तो नेहमी आजारी असतो या वाक्यातील काळ ओळखा. तो कसा आजारी असतो? नेहमी आजारी असतो. म्हणजे यात एक आजारी असण्याची रीत दर्शवलेली आहे म्हणून ऑप्शन क्रमांक सी, रीती वर्तमान काळ. पुढील प्रश्न, पुढीलपैकी अव्यसाधित विशेषणाचा योग्य उदाहरण ओळखा. अव्यसाधित म्हणजे काय? पुढे, मागे, खाली, वर यांना आपण अव्यसाधित असे म्हणत असतो. तर ऑप्शन क्रमांक बी, पुढची गल्ली. पुढील प्रश्न, त्याला भूतांची भीती वाटायची. त्याला सतत भूतांची भीती वाटायची. जेव्हा असं काही म्हणजे रीत दर्शवलेली आहे. वाटायची हे भूतकाळी रूप आहे म्हणून रीती भूतकाळ हे योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न, तो काम करीत आहे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. जेव्हा एखादी मुख्य क्रियापदाला सहाय्य करण्यासाठी एखादी सहाय्यक क्रियापदाची आवश्यकता भासते तेव्हा दोन मुख्य क्रियापद आणि एक संयुक्त क्रियापद निर्माण होत असते. जेव्हा एक सहाय्यक क्रियापद आणि एक मुख्य क्रियापद हे दोघांनी जोडून बनलेले वाक्य नेहमीच संयुक्त क्रियापद असते. पुढील प्रश्न, ऐवजी या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा. तर ऐवजी हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो? विनिमय वाचक या प्रकारात मोडत असतो. पुढील प्रश्न, पोलिसांनी चोरास पकडले या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर ऑप्शन क्रमांक बी, सकर्मक भाव्य प्रयोग. पोलिसांनी चोरास पकडण्याची क्रिया केली आहे म्हणजे चोर हा कर्म आहे आणि ज्या वाक्यात कर्म असतो तो सकर्मक वाक्य असते. पुढील प्रश्न, पुढील शब्दाचा समास ओळखा. दररोज. तर ऑप्शन क्रमांक डी, अविभाव समास. पुढील प्रश्न, गृह, हस्त, शीर्ष हे शब्द कोणत्या प्रकारचे आहेत? तर ऑप्शन क्रमांक ए, तत्सम. हे शब्द जसे तर तसे मराठीत आले आहे म्हणून आपण त्यांना तत्सम शब्द असे म्हणत असतो. पुढील प्रश्न, शुद्धलेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक सी, प्रतिकूल. तीला पहिली विलांटी, कला दुसरा उकार. प्रतिकूल हा शब्द योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न, दुआब या शब्दाशी संबंधित शब्दसमूह ओळखा. तर दुआब कशाला म्हणतात? दोन नद्यांमधील जागा असते त्यांना आपण दुआब असे म्हणत असतो. तर ऑप्शन क्रमांक सी योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न, पुढील म्हणीचा अर्थ ओळखा. विशी विद्या तिशी धन म्हणजे योग्य वेळेत योग्य काम करणे. ऑप्शन क्रमांक 1. पुढील प्रश्न, कच्छपी लागणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर ऑप्शन क्रमांक सी, एखाद्याच्या नांदी लागणे. पुढील प्रश्न, भुंगा या समानार्थी शब्दाचा अर्थ सांगा. तर भुंगा या शब्दाचा इथे समानार्थी शब्द आहे मिलिंद. अली, मधुप, मिलिंद हे सगळे भुंगा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. खाली दिलेल्या म्हणीतील गाडलेला शब्द भरा. तर म्हण बघा, कुडी तशी डॅश डॅश.
तर काय म्हणतो आपण, कुडी तशी पुडी. ऑप्शन क्रमांक सी योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न, पावसात भिजण्याचा विलक्षण आनंद असतो या वाक्याचा प्रकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक ए केवल वाक्य आहे. यात कुठल्याही प्रकारचं संयुक्त वाक्य अथवा मिश्र वाक्य कोणताही उभ्याने अव्यय जोडलेला नाही आहे. सरळ सरळ जेव्हा एखादी वाक्य असते तेव्हा ते केवल प्रयोगी वाक्य होत असते. पुढील प्रश्न, खालीलपैकी संस्कृत प्रत्यय लागून तयार झालेला तद्धिन शब्द ओळखा. तर बघा, तत्सम शब्द कोणता आहे, धर्म. धर्माला प्रत्यय लागून धार्मिक हा शब्द तद्धिन शब्द तयार झालेला आहे. तर ऑप्शन क्रमांक बी योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न, तळे या शब्दाचे अनेक वचन कोणते. तळे या शब्दाचे अनेक वचन तळी होईल. ऑप्शन क्रमांक सी योग्य उत्तर राहील. पुढील प्रश्न, विवाहात या शब्दाची विभक्ती ओळखा. तर प्रत्यय लागला आहे तर त प्रत्यय कसला आहे, सप्तमी या प्रत्ययाचा विभक्तीचा प्रत्यय आहे. तर पुढील प्रश्न, कणिक तिंबणे हा प्रश्न रिपीट झाला आहे. कणिक तिंबणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर कणिक तिंबणे सर्वांनाच सांगितले भरपूर मार देणे होय. पुढील प्रश्न, सदावर्त या शब्दाचा अर्थ काय. तर ऑप्शन क्रमांक सी धर्मार्थ मोफत जेवण मिळण्याचे ठिकाण म्हणजे सदावर्त होय. शेवटचा प्रश्न, अग्रज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. तर ऑप्शन क्रमांक बी अनुज. अनुज म्हणजे लहान आणि अग्रज म्हणजे मोठा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.